पुण्यामध्ये विषारी दारू प्रकरणामुळे खळबळ माजली आहे। हडपसर, फुगेवाडी आणि दापोडी या परिसरातील तब्बल 22 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे। या प्रकरणात काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो। या प्रकरणानंतर पोलीस आणि प्रशासन सतर्क झालं असून संबंधित परिसरांमध्ये चौकशी आणि तपास केला जातोय। दरम्यान शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जातंय। तर अवघ्या 6,500 रुपयांसाठी मिथेनॉल दारूमध्ये मिसळलं गेलं। 6,500साठी 22 जणांचा बळी घेतला गेला। पुण्यामधलं हे प्रकरण योगेश वानखेडे यांच्या फायद्याचं गणित पिणाऱ्यांच्या चांगलंच जीवावर बेतलं। 27,000ची दारू बनवली, 33,600 रुपयांना ती विकली गेली। 22 बळी घेणाऱ्या विषारी दारू प्रकरणात ही नवी माहिती समोर आली आहे। विषारी दारू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर अशी आली आहे की योगेश वानखेडेनं अवघ्या 6,600 रुपयांसाठी 22 जणांचा जीव घेतलाय। मिथेनॉल आणि दारू खरेदी करण्यासाठी योगेशनं केलेला खर्च आणि त्यानं मिथेनॉल मिक्स करून विक्री केलेली दारू यातील फरक काढला तर फक्त 6,600 रुपये इतकाच दिसतोय। कसा ते आपण पाहूया। मृत्यू प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येतेय। 6,600 रुपयांसाठी मुख्य आरोपी असणाऱ्या योगेश वानखेडेने तब्बल 22 जणांचे बळी घेतलेत। पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील हडपसर या परिसरातील 22 जणांचा यामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झालाय। 6,600 रुपये आम्ही कोणत्या याच्यावरून म्हणतोय तर याचं गणित आता पुढं आल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। योगेश वानखेडेने 9 मेला 210 लिटर मिथेनॉल खरेदी केलं होतं आणि ते मिथेनॉल 17,500 रुपयांमध्ये त्यांनी खरेदी केलं होतं। 23 मेला या मिथेनॉलचं प्रयोग करायचं त्यांनी ठरवलं आणि 23 मेला मग त्यांनी 35 लिटरचं एक ड्रम असा 1900 रुपयाप्रमाणे त्याने मिक्स करायचा ठरवला। याप्रमाणे जर आपण पाहिलं तर त्यांनी 5 ड्रम 9,500 रुपयांची खरेदी केले होते आणि त्यानुसार त्याने 5 ड्रममध्ये 5 ड्रम पाणी असं मिक्सिंग केलं आणि त्यातून त्याने 10 ड्रम बनवले। एकूण 27,000 रुपयांचा हा संपूर्ण जो खर्च आहे तो योगेशला यामध्ये आला। मात्र यातून जे उत्पन्न त्याला मिळालं ते प्रतिड्रम 2,800 रुपयाप्रमाणे 12 ड्रमची विक्री केली आणि त्यातून 33,600 रुपये खरं तर योगेशला या विक्री प्रकरणामध्ये मिळाले। पिंपरी चिंचवड पोलीस आणि राज्य उत्पादन विभागाच्या कामगिरीवरतीही प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतंय। तर आता हा संपूर्ण जो तपास आहे तो CID कडे वर्ग करण्यात आला आहे। पुण्यातल्या याच विषारी दारू मृत्यू प्रकरणी 13 जणांचं निलंबन झालंय। 3 निरीक्षक, 6 दुय्यम निरीक्षक आणि 4 कर्मचारी निलंबित करण्यात आलेत। पोलीस आयुक्त अभितेश कुमार आणि विनय कुमार चोवे यांनी देखील कारवाई करत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, तपास पथकाचे प्रमुख, चौकी प्रभारी आणि कर्मचाऱ्यावरती निलंबनाची कारवाई केली आहे। तर अनेकांचे नाहक बळी गेल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागानं काल जिल्ह्याभरात मोठी कारवाई केली आहे। 55 ठिकाणी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांवरती कारवाई झाली आहे। या कारवाईमध्ये 4,480 लिटर हातभट्टी जप्त करून नष्ट करण्यात आली आहे। 42,000 लिटर दारू बनवण्याचं रसायनही जप्त करून नष्ट केलं गेलंय। 55 आरोपींना राज्य उत्पादन शुल्क विभागानं अटक केली आहे। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, पुण्यातले हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। जेव्हा काही मोठी गोष्ट घडते त्यानंतरच तिथल्या एखाद्या संस्थेला, तिथल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग यावी असं का होतं नेहमी, आणि आता ही जी कारवाई झाली आहे त्याचे अपडेट कुठपर्यंत आहेत? अगदी खरं आहे। सध्या राज्यात सगळीकडे चर्चेत असलेलं प्रकरण, ज्या प्रकरणाची हळहळ देखील व्यक्त केली जाते, कारण 22 मृतांचा आकडा आपण पाहतोय की या सगळ्या विषारू दारूमुळे झालेला आहे। हे इतके दिवस पोलिसांच्याच काही देखरेखीखाली सुरू होतं की काय असं वाटावं, इतक्या सुरक्षितपणे हातभट्टीचे हे सगळे अड्डे सुरू होते। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देखील कानाडोळा या सगळ्या हातभट्टीच्या अड्ड्यांकडे केला जात होता का,
असाही सवाल उपस्थित केला जातोय। कारण आता या सगळ्या प्रकरणानंतर जवळपास 50 पेक्षा जास्त ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केलेली असली तरी इतके दिवस या सगळ्या अड्ड्यांवरती कारवाई का केली गेली नाही, का नेमका अभय दिलं गेलं, हे सगळे प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत। कारण या सगळ्या विषारू दारू प्रकरणामुळे आतापर्यंत मृतांची संख्या 1-2 नाही तर 22 इतकी जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीनं राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे। हे खरं म्हणजे त्यांच्या यापूर्वीच्याच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अशा पद्धतीच्या कारवायांमधून हे सगळे अड्डे उद्ध्वस्त होणं अपेक्षित होतं। हे सगळं जेव्हा पुढे आलं तेव्हा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमधले जे अधिकारी आहेत त्यांचं निलंबन झालं, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या खात्यातल्या काही अधिकाऱ्यांचं निलंबन झालं। मात्र हे सगळं घडायला 1-2 नाही तर जवळपास 22 लोकांचा बळी जावा लागला। हे अत्यंत दुर्दैव आहे। अजूनही जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये अशा पद्धतीनं गावठी हातभट्टी दारू जी आहे ती बनवली जात असल्याची माहिती आहे। त्यावर देखील आता ऍक्शन मोडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जाईल। पण हे सगळं त्यांच्या ठरवून दिलेल्या जबाबदाऱ्या वेळोवेळी त्यांनी पूर्ण का केल्या गेल्या नाही, अशा पद्धतीचा प्रश्नांचा भडीमार विरोधकांकडून केला जातो। अगदी थोड्या वेळापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला युवक काँग्रेसच्या वतीनं टाळेबंद आंदोलन देखील जे आहे, कुलूप लावण्याचं काम देखील जे ते या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले। मात्र हे सगळं जे आहे ते पुण्यातल्या आपण जर बघितलं हडपसर परिसरातले असेल किंवा फुगेवाडी परिसरातल्या ठिकाणच्या सगळ्या घटना समोर आल्यानंतर अशा पद्धतीने यंत्रणा जाग्या होतात आणि मग आदेश दिले जातात, कारवाई केली जाते। मात्र मागच्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीचे जे हातभट्टीचे अड्डे पुण्यामध्ये सुरू होते ते कोणाच्या कृपाशीर्वादाने सुरू होते, त्याला कोणाचं नेमकं अभय होतं हे पाहणं, त्याची चौकशी होणं, त्यातल्याच चौकशीतल्या आरोपींवरती काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। बरोबर, त्यामुळे उशिरा का होईना हे शहाणपण सुचलेलं आहे। ही कारवाई आता कुठपर्यंत जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।